हां. आत्ता मंदिरात गेले होते मी. तेव्हा तिथं तिकडून ती मैत्रीण पण आली होती. ती कुठं जाईल तिकडं असतीच. मग ती आली तिथं तेव्हा ती बसलोत जरा तिथं बाकड्यावर बसलोत. तेव्हा ती म्हणली, "आता माझा नातू कामाला जायला लागला आहे. आता पगार बी चांगला आहे आणि पगार येईल आता काय पुढं सगळं नीटनेटकं करायचं. माझं घर सगळं पडलेलं ते बांधून घ्यायचं. असं करायचं, तसं करायचं, सगळं चांगलं करायचं." म्हणलं, "हे बघा ताई, आधीच सगळं आखून ठेवायचं नसतं. तुझा नातू पगार आणीन, सगळं करीन ते कबूल आहे. ते दुसऱ्यानी म्हणलं पाहिजे चांगलं. आपणच चांगलं म्हणून चालत नाही म्हणलं. शाळेत वर्षभर पोरं शाळेत जातात. ते मोठे मोठे साहेब येतात, ते त्यांना मार्क देतात, तेव्हा ते पास होतात. शाळा शिक्षक असते, शाळाचे वर्ग शिक्षक ते सुद्धा त्यांना सांगत नाहीत. तर आपण कोण? तर त्यासाठी वाट बघावं लागते, बरोबर?